राघोजी बांगरे करे पुकार, आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा। राघोजी बांगरे करे पुकार, बिरसा मुंडा करे पुकार, जगरीबाई करे पुकार, आदिवासी कांदळे करे पुकार, आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा। बिरसा मुंडा करे पुकार, राघोजी बांगरे करे मुंडा करे पुकार, राघोजी बांगरे करे पुकार। मुंडा करे पुकार, राघोजी बांगरे करे पुकार, जगरीबाई करे पुकार, आदिवासी एकजुटीचा। बिरसा मुंडा करे पुकार, राघोजी बांगरे करे पुकार, जगरीबाई करे पुकार, आदिवासी एकजुटीचा। संगीता मोरेताई आलेले आहेत, त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय। आपण सुद्धा यायचं आहे, ते जलतरी मातेचं आपण पूजन करायचं आहे। आदिवासी संस्कृती आहे, आपण जलतरी ज्यांच्यावरती आपण जगतोय त्यांचं आपण पूजन करतोय। आदिवासी समाजसेवक आपले संगीताचा दळी यांना सुद्धा मी आमंत्रित करतो। आपण सुद्धा यायचं आहे, हिरवा देवाचं आपण पूजन करायचं आहे। कोकण नंबर 2 येथून आपले पाहुणे मोहन भोंडवे, दादा त्यांना मी विनंती करते आपण आपल्या विलेकरांना झलकारी बाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालायचे आहेत। आपल्या इथे जेवढ्या आलेल्या ह्या झलकारी बाई आहेत यांना विनंती करतो आपण सर्वांनी हात लावून झलकारी बाई यांना त्यांची जयंती आहे 22 नोव्हेंबर, आपण त्यांना मानवंदना करायची आहे। येऊन झलकारी बाईंना नमन करायचं आहे। सगळ्या महिला मंडळी यावं अशी विनंती करत आहे। भिवंडी येथून आपले आदिवासी समाजसेवक सुभाष जावाड दादा इथे आलेले आहेत, मी त्यांना सुद्धा आमंत्रित करतोय। आपण सुद्धा यायचंय, त्यांच्याबरोबर मी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचंय। आपल्या इथे दत्तूबाई दादा आलेले आहेत, त्यांना सुद्धा आमंत्रित करतो। आपण सुद्धा इथे यायचंय।
फूले पान फूले मन में पड़े कहा पान तोड़ दी पानी पीगी नहीं भूलगी नहीं भूलगी आमो नहीं भूलगी दरिया की रे नहीं भूलगी यूं धरती पे कौन न पाए मन में पड़े कहा कौन करेगी नहीं भूलगी नहीं भूलगी आमो नहीं भूलगी दरिया की रे नहीं भूलगी यूं धरती पे जीवे बाधा जीवे गाधा हीरे नीली जी जीवी जी नहीं भूलगी नहीं भूलगी आमो नहीं भूलगी दरिया की रे नहीं भूलगी नहीं भूलगी नहीं भूलगी जोहार जोहार. आता उत्साह असणं गरजेचं आहे युवा पिढीमध्ये. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. शेतावर हिरवे रानावर चिरते दगडावर शेताचे बांधावर मामाचे दगडावर काय तुझेचे डोंगर सलपुरी काढ मी फोटो तुझा घे तुझा फोटो मी शोभत तसा सलपुरी काढ मी फोटो तुझा घे तुझा फोटो मी शोभत तसा जोरदार
वाजेल तो. गुलाबी साडीवर छान दिसतेस ग, गुलाबी साडीवर छान दिसतेस. लपून लपून पोरी मावा लाईन मारतेस ग, लपून लपून पोरी मावा लाईन मारतेस. जीन्स पॅन्ट शर्टवर भारी दिसतोस रे, जीन्स पॅन्ट शर्टवर भारी दिसतोस. लपून लपून पुरा ऑनलाईन मारतोस रे, लपून लपून पुरा ऑनलाईन मारतोस. जर गुलाबीला नाव करशील का प्यार, पोरी फिरायला गाडी आहे बंगला माझा. हौस तुला इन्स्टाची, हौस तुला नटायची, काय करे लग्नाची, गालानं हसतं छान, हरवलं माझं भान. गोरी गोरी पान, पोरी गोरी गोरी पान, होशील का पोरी तू माझी गजान. गुलाबी साडीवर छान दिसतेस ग, गुलाबी साडीवर छान दिसतेस. लपून लपून पोरी मावा लाईन मारतेस ग, लपून लपून पोरी मावा लाईन मारतेस. टाळ्या झाल्या पाहिजे, फक्त बघायचं काम करू नका. हे फिरायला रो, हे लाल लाल रो. बांधावं हिरवं झाड, यार तुझा एडिटर, बोलायचा वायदा कर, खेळीन तुला जगभर. पालघरला भेट तुझी, पालघरला भेट तुझी. गुलाबी साडीवर छान दिसतेस ग, गुलाबी साडीवर छान दिसतेस. लपून लपून पोरी मावा लाईन मारतेस ग, लपून लपून पोरी मावा लाईन मारतेस. नऊवारी साडीवर छान दिसतेस ग, नऊवारी साडीवर छान दिसतेस. बघून पोरी मला अशी का लागतेस ग, बघून पोरी मला अशी का लागतेस. डोळ्याला लावून काजल, कपाळी चंद्रकोर, गालात हसतेस पोरी, गालात हसतेस. होणारी माझी तू बायको दिसतेस. गुलाबी साडीवर छान दिसतेस ग, गुलाबी साडीवर छान दिसतेस. लपून लपून पोरी मावा लाईन मारतेस ग, लपून लपून पोरी मावा लाईन मारतेस. मी मनस्वी पवार सर्व आदिवासी बंधू भगिनींना मानाचा जोहार. आज मी आदिवासी क्रांतिकारी झलकारीबाई बद्दल बोलणार आहे. ही गोष्ट आहे एका धाडसी महिलेची, जी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारी इतिहासकालीन थोर वीरांगना म्हणजे झलकारीबाई. त्यांचे पूर्ण नाव वीरांगना झलकारीबाई कोळी. झलकारीबाईंचा जन्म 22 नोव्हेंबर 1830 रोजी आदिवासी समाजामध्ये झाला. त्यांची आई यमुना देवी आणि वडील सदोबा. झलकारीबाई खूप लहान असतानाच बालपणीच त्यांच्या आईचे मृत्यू झाले.
वडिलांनी त्यांना मुलाप्रमाणे सांभाळले. स्वरक्षणाचे सर्व धडे झलकारीबाईंना देऊ लागले. झलकारीबाई शूरवीर, धाडसी, पराक्रमी योद्धा होत्या. त्यांच्या शौर्याचे किस्से पंचक्रोशीत सर्वदूर पसरले होते. झलकारीबाईंचा विवाह तोफखान्याचे काम करणाऱ्या शूर सैनिक पुरणसिंग यांच्याशी झाला. झलकारीबाईंच्या शौर्याचे किस्से राणी लक्ष्मीबाई सुद्धा ऐकून होत्या. एक वेळ पूजेच्या समयी दोघींची भेट झाली आणि राणी लक्ष्मीबाई अचंबित झाल्या. झलकारीबाई दिसायला हुबेहूब त्यांच्यासारखीच होती. झलकारीबाईंना त्यांनी नंतर स्त्री लष्करात सामील करून घेतले व पुढे ते त्यांच्या मुख्य सल्लागार झाल्या. 1857च्या युद्धात जनरल व्यू रोज या इंग्रज अधिकाऱ्याने अफाट सैन्यासोबत झाशीवर आक्रमण केले. त्यावेळी राणी लक्ष्मीबाई मदतीची अपेक्षा धरत बसल्या होत्या, पण कोणाची मदत मिळाली नाही. एवढ्या बलाढ्य सेनेपुढे आपला टिकाव लागणार नाही असे राणी लक्ष्मीबाईंना वाटू लागले, कारण तात्या टोपे हे जनरल व्यूरोज कडून पराभूत झाले होते. इतक्यात झलकारीबाईंनी राणी लक्ष्मीबाईंचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः राणीच्या वेशात समोर आली व जोरदार लढाई सुरू झाली. आपण राणी लक्ष्मीबाई यांच्याशीच लढत आहोत याच भ्रमात इंग्रज राहिले. तेवढ्यात झलकारीबाई जनरल व्यूरोज यांना भेटीसाठी गेली. इंग्रजांना फार मोठा आनंद वाटला की झाशी तर आपल्या ताब्यात आली आहे. पण तिथला एक सैनिक झलकारीबाईंना ओळखत होता. त्यांनी सांगितले की ही राणी लक्ष्मीबाई नसून त्यांची सैनिक झलकारीबाई आहे. झलकारीबाईंना जनरल व्यूरोज यांनी प्रश्न विचारला, तो असा की तुमच्या सोबत काय करायला पाहिजे. त्यावर त्यांनी खंबीरपणे उत्तर दिले की मुझे फाशी दे दो. त्यांचे इतके साहस पाहून जनरल व्यू प्रभावित झाला व म्हणाला कि यदि भारत की 1% महिलाएं भी उसकी जैसी हो जाए तो ब्रिटिश सरकार को जल्द ही भारत छोड़ना पड़ेगा. अशी धाडसी वीरांगना अखेरपर्यंत लढत राहिली व त्यातच त्यांना वीर मरण आले. जेव्हा इंग्रजांना माहिती झाले की ज्या महिलेने युद्धात सळो की पळो करून सोडले ती महिला झलकारी राणी होती, तेव्हा त्यांना धक्काच बसला. भारत सदाही अशा नारीचा सन्मान सदैव करेल. अशा धाडसी वीरांगनेचा 22 जुलै 2001 रोजी त्यांच्या स्मरणार्थ पोस्टात तिकीट काढण्यात आले आहे. लखनौ मध्ये झलकारीबाईंवर हॉस्पिटल उघडण्यात आले आहे. अशा धाडसी वीरांगनेचा इतिहास सर्वांना माहिती असला पाहिजे व अशा धाडसी महिलेला माझा मानाचा जोहार. जाकर रण में ललकारी थी वह तो झांसी की झलकारी थी, गौरव से लड़ना सीखा गई है इतिहास में झलक रही. वह भारत की ही नारी थी, झांसी की झलकारी थी, झांसी की झलकारी थी. जय आदिवासी, जय जोहार.
तुला कानातलं घेऊन ग, तुला पायातलं घेऊन ग. सर्वांनी टाळ्या वाजवत राहा. मी झाला तुझा ग, तू झाली माझी ग. तुला याद कर प्यार करायच्या मधू, तुला मिस करायचंय नाही बोलायचं गो. तुला याद कर प्यार करायच्या मधू, तुला मिस करायचंय नाही बोलायचं गो. I love you,
खूप सुंदर आणि खूप सुंदर. सोन्याचा झुमका गेंदेन तुला बुलेट गाडी बरी फिरवीन तुला सोन्याचा झुमका गेंदेन तुला बुलेट गाडी बरी फिरवीन तुला मोगऱ्याचा गजरा केसात सुटतोय तुला जगे मग शिट्ट्या मी देईन तुला मी गावाचा प्रेम मनाचा तुझे दिलाचा पटीला तुला बायको बनवीन तुला सलीला सोलीवानी तुहार झाल्या साडी नाही तुझ्याशिवाय राहाय नवरा बनू ग मला जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. जीवा भावाची माझे दिलाची जीवन भराची राणी तुला हात धरलाय तुझा नाही ग सोडीन राजा राणीसारखी जगू ग दोघा माझी बगेची घरादाराची माझी दिलाची मालकीन हाय नाही कसं तुला सगुना सोलीवानी तुहार झाल्या पाडी तुला नाही तुझ्याशिवाय राहाय नवरा बनू ग मला सोन्याचा झुमका गेंदेन तुला बुलेट गाडी बरी फिरवीन तुला सोन्याचा झुमका गेंदेन तुला बुलेट गाडी बरी फिरवीन तुला मोगऱ्याचा गजरा केसात सुटतोय तुला जगे मग शिट्ट्या मी देईन तुला मी गावाचा प्रेम मनाचा तुझे दिलाचा पटीला पटी बनवीन तुला सोपेला घाटनात तुला बायको बनवीन तुला सलीला सोलीवानी तुहार झाल्या साडी तुला नाही तुझ्याशिवाय राहाय नवरा बनू ग मला
एकदा जोरदार त्यांच्या टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा. ज्यांनी आपलं नाव गाजवलं, ज्यांच्या गाण्याच्या तालावर त्यांनी खरोखरच सगळ्यांना वेळ लावलं, त्याचबरोबर आपली कॉमेडी असेल, आपल्या कॉमेडीच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना पोट धरून हसायला लावलं, असे पालघरचे सुप्रसिद्ध कलाकार नितेश बोंडे याला मी विनंती करतो की त्यांनी सन्मानाने या मुख्य रंगमंचावर यायचं. प्लीज वेलकम ऑन द स्टेज मिस्टर नितेश बोंडे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण नितेश बोंडे यांचं. नितेश बोंडे. जोरदार टाळ्या नितेश बोंडेसाठी खास आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या पालघरचे एक सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, त्याचबरोबर दिग्दर्शक ज्यांनी खरोखरच या पालघर जिल्ह्यामध्ये या संगीताचं खरोखरच वेळ लावलं, असे पालघरचे सुप्रसिद्ध एक जबरदस्त व्यक्तिमत्व असलेले बबलू पाटील यांना विनंती करतो की यांनी सुद्धा सन्मानाने या मुख्य रंगमंचावर यायचं. प्लीज वेलकम. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण सगळेजण बबलू पाटील यांचं. जोरदार टाळ्या वाजवायच्या बबलू दादासाठी. त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक कलाकार आहेत. हे गाणं आलं होतं आणि त्या गाण्याचे बोल आहेत. आता नुकतंच बघितलं, पण खऱ्या गाण्यापासून सुरुवात झाली, त्या गाण्यापासून त्याला ओळख मिळाली. दादा हो हलू हलू नाच जा, माझे ऐक मला हात नको लावू जा, आणि मी कामावर कुठं कुठं जाईन, त्यात माझा मन लागे नाही, मिळालो मी ते रातीला केलं मला भेटलीस नाही. या गाण्याचे प्रसिद्ध कलाकार या ठिकाणी उपस्थित मी किरण वठा याला विनंती करतो की सन्मानाने याने कलाकारांनी सुद्धा या मुख्य रंगमंचावर यायचं. प्लीज वेलकम मिस्टर किरण वठा. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण पुन्हा एकदा किरण वठा याचं. याच्यानंतर हे गाणं आलं होतं आणि त्या गाण्याच्या माध्यमातून सुप्रसिद्धीस आलेले हे कलाकार एका साईडने विचार केला तर नक्की सगळ्यांच्या तोंडात असलेले गाणं दिल घरी सुखी तो गरान मधुरला निस्की कॉल करत जा, दिल घरी सुखी तो गरान ठाण्याला निस्की कॉल करत जा. या गाण्याचे सुप्रसिद्ध कलाकार राजा बाबू आणि सरस्वती सात्री या दोघांना विनंती करतो की दोघांनी सन्मानाने या मुख्य रंगमंचावर यायचं. प्लीज वेलकम. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण सरस्वती सात्री उर्फ झिरवा आणि त्याचबरोबर राजेश मासमार या दोघांचं. धन्यवाद 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 धन्यवाद. त्याचबरोबर मंगळ बाजारात तुला मी पाहिलंय. आवाज आवाज येऊ दे. मंगळ बाजारात तुला मी पाहिलंय. आणि या गाण्याचे गायक प्रकाश पडवळे याला विनंती करतो की त्यांनी या मुख्य रंगमंचावर यायचं आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया प्रकाश पडवळे दादाचं. धन्यवाद 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 थँक्यू. त्याचबरोबर सगळ्यांनी भानगड काय असते ते सगळ्यांना भानगड माहित आहे. कधी नवरा बायकोचं भानगड होतं तर कधी कधी दोन भावांचं भानगड होतं तर कधी कधी दोन बायांमध्ये म्हणत होतं, कधी कधी जागेवरून पण भानगड होतं. आणि या भानगड या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून जी नावारूपाला कलाकार आली ती कलाकार म्हणजे लक्ष्मी सातवी. तिला विनंती करतो की तिने या मुख्य रंगमंचावर यायचं. प्लीज वेलकम. जोरदार टाळ्याने स्वागत करूया लक्ष्मी या कलाकाराचा. त्याचबरोबर शिंगारी गाणं तुम्ही बघितलं असेल, असे अनेक गाणे ज्याच्या एक
साईड आर्टिस्ट म्हणून आणि मुख्य भूमिकेतून ज्यांनी काम केलं असे एक कलाकार या ठिकाणी मी विकास गोरखडा यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य रंगमंचावर यायचं आहे. त्याचबरोबर नितेश मुंडे यांच्यासोबत हमेशा विलनचं काम करतो, शॉर्ट फिल्म मध्ये असेल विलनचं काम करतो आणि अशा शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून कॉमेडीच्या माध्यमातून एक नावारूपाला कलाकार धर्मा बेलकर, धर्मा शेठ याचं कॅरेक्टर असतं आणि हा कलाकार या ठिकाणी उपस्थित त्याला विनंती करतो की त्यांनी या मुख्य रंगमंचावर यायचं आहे. त्याचबरोबर गणेश हाडर या ठिकाणी आहेत, बबलू सरांचे सोबती असतात अनेक चांगले कलाकार यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा या रंगमंचावर यायचं आहे. त्याच्यानंतर एक गाणं आलं होतं आणि ते सगळे गाण्याला खरोखरच त्या लाईनने गेलेलं जोहरचा डॉक्टर यो डोळे घेण्याला आणि या गाण्याचे कलाकार अश्विनी जाधव या ठिकाणी आहे. तिला विनंती करतो की ती सन्मानाने या ठिकाणी मुख्य रंगमंचावर यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पृथ्वी सातपुते या ठिकाणी आहे, उपस्थित आहे. माझी मिसेस आणि स्वतः गायिका आहे, त्या सुद्धा या ठिकाणी आहेत. तर त्यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सन्मान रंगमंचावर यायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय श्री जगदीश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा या सन्मानाने या मुख्य रंगमंचावर यायचं आहे. मोठं झालं आणि ते गुरु कलाकार म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना सुद्धा विनंती करतो की सन्मानाने या मुख्य रंगमंचावर यायचं आहे. जोरदार टाळ्या टाळ्याने स्वागत करूया आपण या जगदीश दादा पाटील यांचं. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी आपण बघितलं की ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला खरोखरच वेळ लावलं आणि सगळ्यांनी त्यांच्या सुरावर त्यांच्या तालावर खरोखरच नाचवलं असे या पालघरचे नव्हेच या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आलेले जगदीश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जगदीश दादा यांना विनंती करतो की आपल्या आदिवासी बांधवांना त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करावं. जमलेल्या सर्व माझ्या लाडके आदिवासी बांधवांना जय आदिवासी, जय जोहार. आणि आपल्या या भारत भूमीवर खरं राज्य करणाऱ्या जंगलच्या राजांना आणि जंगलच्या राणींना माझा मानाचा मुद्रा जय आदिवासी, जय जोहार. आणि तुम्ही सर्वच जण मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करता आणि खास करून कलाकारांचं कौतुक करता म्हणून तुमच्या हातांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. आणि तुमचे हात आहेत म्हणूनच हे कलाकार आहेत आणि आम्ही सर्वजण आहोत. कारण पहिला सीडीचा जमाना होता, कॅसेटचा जमाना होता. लोक जीवदानीला गेली, महालक्ष्मीला गेली, एकविरीला गेली, तिथनं कॅसेट सीडीत आणून आम्हाला घरात बघत होते. पण आज तुमच्या सर्वांच्या हातात मोबाईल आहे. कारण तुम्ही चांगलं शिक्षण आणि तुमची प्रगती करून आज युट्यूबवर आम्हा सर्व कलाकारांना बघता आणि खास करून लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करता म्हणून तुमच्या हातांना मानाचा मुद्रा करतोय. आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल सर्व कलाकारांच्या वतीनं तुमच्या सर्व आदिवासी बांधवांचं, भगिनींचं आणि या चिमुकल्या पाखरांचं हा जगदीश पाटील मनापासून स्वागत करतो. आणि आदिवासी समाज इतका पुढे आहे
इतका पुढे आहे खरं सांगावं, कारण स्टेज ही सुद्धा या कलाकारांसाठी कमी पडतोय. म्हणून अशी दाद प्रत्येक कलाकाराला देत जा आणि आपला आदिवासी बांधव आज हिंदुस्थानाच्या तख्तावर आहे, तो पूर्ण सर्व जगात तुम्ही पसरवत जा. हीच या चांगल्या आनंदाच्या दिवशी देवाला विनंती करतोय आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. जय आदिवासी, जय जोहार. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये खरोखरच नावलौकिक असलेले जगदीशदादा पाटील, तर त्यांचा आवाज ऐकले बिना आपल्याला चैन पडणार नाही. काय वाटतं? हो, एक गाणं होऊन जाऊ द्या. आम्ही येताना बँड घेऊन आलेलो नाही, तुमचे आशीर्वाद आणि तुमच्या हातांच्या टाळ्याने आम्हाला साथ द्यायचे आहे. जे पहिला गीत केलेलं आम्ही, मी आणि बबलू, चला 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 आज नाचाया जाऊया, ते गाणं मीच लिहिलेलं होतं, तेच आपल्यासमोर सादर करतोय. चला 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 आज नाचाया जाऊया, चला 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 आज नाचाया जाऊया, गुन्ह्याच्या मनावर धुमशाच्या तलावर, धुमशाच्या तलावर करप्याच्या सुरावर नंगोनी जाऊया. चला 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 आज नाचाया जाऊया, चला 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 आज नाचाया जाऊया, हिरवा देवाला नमन करूया, धनकरी मातेच्या पाया आधी पडूया, हिरवा देवाला नमन करूया, धनकरी मातेच्या पाया आधी पडूया, जीवन आपलं पाखरावानी त्यात दुयेत रंगोनी जाऊया. चला 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 आज नाचाया जाऊया, चला 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 आज नाचाया जाऊया, चला 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 आज नाचाया जाऊया. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद दादा, धन्यवाद. याच्यानंतर खरोखरच आपल्या कॉमेडीच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी सगळ्यांना पोट धरून हसायला लावलं अशा पालघरचे एक सुप्रसिद्ध कलाकार मी नितेश पुणे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या बांधवांसमोर काहीतरी सादर करावं. सर्वांना मानाचा जोहार. मी नितेश मुंडे, एक यूट्यूब कलाकार. आज आदिवासी क्रांतीवीरांची संयुक्त जयंती या निमित्त आपण इथे जमलेलो आहोत आणि आम्हाला या कार्यक्रमाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानतो आणि इथे जमलेल्या तमाम बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो. भांगड शॉर्ट फिल्म बघितली असेल तुम्ही किंवा नसेल बघितलेली तर नितेश बुंदे यूट्यूब चॅनलवर आहे, एकदा नक्की बघा. त्याच्यातलाच एक डायलॉग तुम्हाला मी ऐकवतो पिंट्या आणि सायलीचा. तर इथे सायली सुद्धा आहे. तर तो डायलॉग असा होता, सायली काय रे पिंटे, तू माझी लगीन करशील? आया बाबांनी म्हणतील तर मी तर तयारच आहे ना. आपल्याला नाही तर आपली पडून लगीन करू ना. नको, पडून जा म्हणता गावाची माणसं आयला ना बाबाला असतील, ती तुमची परी पडून गेली. ते पण बरोबर आहे. आपले करताना घरच्यांची मान खाली गेली पाहिजे, पण खराच पाहिजे मना तुझी शिवाय नाही. मामा पण थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद नितेश आणि लक्ष्मी. याच्यानंतर मी किरण वठा याला विनंती करतो की त्यांनी सुद्धा मी राजाबाबू यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आपल्या माता भगिनींसाठी मार्गदर्शन करावा. जोहार, जय आदिवासी. सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व बांधवांना विनंती करतो की आम्ही खूप उशिरा आलो त्याबद्दल सर्वांकडून माफी मागतो, कारण आपले जे कलाकार आहेत
लक्ष्मी सातवी झाली, बरेच आपले अश्विनी जाधव, त्याचबरोबर किरण वटाल इथे होते, रवी सातपुते सर, सरस्वती, खूप जे सर्व आपले कलाकार आहेत ते सर्व कलाकार कुठेतरी जॉब करत आहेत, काही काहींचे कॉलेज चालू आहेत, त्यामुळे त्यांना वेळ न भेटल्यामुळे आपल्यासाठी आणि तुमच्या प्रेमापोटी या ठिकाणी वेळ काढून आलेले आहेत आणि त्याच्यात तुम्ही आम्हाला सांभाळून घेताय आणि एवढा उशीर होऊन सुद्धा इथे तुम्ही ठाम आमच्यासाठी वाट बघत आहेत, त्यासाठी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आमचे संतोष दादांचं सुद्धा मनपूर्वक आभार का त्यांनी सुद्धा आम्हाला या कार्यक्रमाला आमंत्रित केले, त्यासाठी मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हा सर्व आदिवासी बंधूंच्या युट्यूब कलाकारांच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर मी प्रकाश पडवळे यांना विनंती करतो की त्याने सुद्धा आपल्या बंधू भगिनींसमोर काहीतरी एक गीत सादर करावं. सर्वांना मानाचा जवळ वाजला आदिवासी दरबा, आदिवासी नाच गौरी गरबा, वाजला आदिवासी दरबा, आदिवासी नाच गौरी गरबा, ढोल आदिवासी नावाचा वाजला, ढोल आदिवासी नावाचा वाजला, वाजला नाव आदिवासी, आदिवासी साऱ्या जगात गाजला, नाव आदिवासी, आदिवासी साऱ्या जगात गाजला. थँक्यू. धन्यवाद. याच्यानंतर डान्स बघायला आवडेल का तुम्हाला? आवडणारच. तर मी किरण वटा, लक्ष्मी, अश्विनी आणि सरस्वती यांना विनंती करतो की एकदा होऊन जाऊ दे. डान्स होण्याच्या अगोदर एक लवकरच येत्या 2 दिवसामध्ये बबलू पाटील म्युझिक या चॅनलवरती प्रेम दिवाणी असं गाणं येणार आहे आणि त्या गाण्यामध्ये प्रमुख भूमिकेत नितेश आणि लक्ष्मी ही जोडी दिसणार आहे. तर या गाण्याचं जे पोस्टर अनावरण आहे ते या ठिकाणी आपल्या जगदीश पाटील सरांच्या हस्ते आणि सगळ्या प्रेक्षकांच्या हस्ते या ठिकाणी अनावरण होत आहे. तर ते पहिले आपण करूया आणि त्याच्यानंतर लगेच आपण डान्स बघूया. सर्वांना विनंती आहे की पाठीमागे जेवणाची व्यवस्था केली आहे, परंतु अन्न हे वाया घालू नये. सर्वांना विनंती आहे. थँक्यू.
तुला चष्मा माझे आयटम मी लागतो चष्मा एक रंगात हिरवं कसा दिसतो तुला चष्मा माझे आयटम मी लागतो चष्मा पेच नाही दिसत चष्मा पेच नाही दिसत डब्या चष्मा नाग माझा कसा दिसत चष्मा नाग माझा कसा दिसत तुला नागून घालू पागल अगं ठेर जरा पोरी नाही बास तुझा नगर तुला मला घरी ताण त्याचा जागर आता गाव जमा करून नको काही कमा पाय मागा तुला नागेल पोरी जावशी तुवर लाईन मारत जावशी बात ऐक माझं थोडी के तू भाव कास ओढी दिन दिना दिन दा दिना दिन 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 दा दिना दिन 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 दा दिना दिन 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 तुझे माग में विंडो कोडा तुवर प्यार कर ओडा कोडा साधा बोला नाही दिसत मी साधा बोला नाही दिसत चष्मा नाग माझा कसा 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 दिसत